कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? स्मार्टली अभ्यास करताना आपल्या यूट्यूब चॅनलवर टाइम अँड वर्क म्हणजेच काळ आणि काम यावर आधारित एक खूप छान व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद पण दिलेला आहे. तुम्हाला आठवतच असेल, पेढ्यांवर आधारित प्रत्येक गणित मी सोडवलेलं आहे. आता त्या व्हिडिओ खाली बऱ्याच जणांनी कमेंट केलेली आहे की एमपीएससी मध्ये विचारलेला अशा स्वरूपाचा प्रश्न त्यांना जमत नाहीये. तर आपण हाच प्रश्न त्यांच्या आग्रहाखातर सोडवणार आहोत. व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे तुमचं चांगलं रिव्हिजन पण होईल. बघा आता प्रश्न काय आहे. दीपने त्याचे 1/3 कार्य 5 दिवसात पूर्ण केले, असा तो प्रश्न आहे. त्याने त्याचे शिल्लक राहिलेले कार्य 6 दिवसात वसंतच्या साह्याने पूर्ण केले. म्हणजे कुणाला तरी अजून एका व्यक्तीला घेतलं आणि उरलेलं काम त्याने पूर्ण केलं आणि त्या कामाचं वसंतला 360 रुपये मिळाले, मोबदला मिळाला 360 रुपये. तर दीपला त्याच्या कामाचे किती वेतन मिळेल? बऱ्याच जणांनी सांगितलं की सर त्यांनी सोडवलं, त्यांचं उत्तर 900 येत आहे, पण 900 उत्तर चुकलंय. ते आता कसं चुकलंय ते आपण पाहू. बघा, सगळ्यात पहिल्यांदा काय आहे, दीपने त्याचे 1/3 कार्य 5 दिवसात पूर्ण केले. बघा आता हा जो दीप आहे तो ऍक्च्युली काम किती करतोय? तो काम करतोय 1/3 काम. आणि तो किती दिवसात काम करतोय? तर तो 5 दिवसात काम करतोय. आता पेढ्याच्या स्वरूपात हे गणित जर करायचं असेल तर 1/3 आणि 5 म्हणजे काम मला असं घ्यावं लागेल जे 3च्या आणि 5च्या पटीत असेल. त्यापेक्षा आपण एक काम करूया ना, 3 आणि 5 याचा गुणाकार करून टाकू. 5 3 किती येतं? 15. आपण अज्युम करूया एकूण काम आहे 15. बघा आता मी इथे लिहितो, एकूण काम या गणितामध्ये आपण घेणार 15. एकूण काम म्हणजे टोटल वर्क ते असणार 15. आता 15 म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपली पद्धत आहे, 15 म्हणजे 15 पेढे खायचे आहेत हे काम आहे. जे नवीन असतील या चॅनलवर त्यांनी तो व्हिडिओ पाहून घ्या. 1 मिलियन प्लस त्याला व्ह्यूज आहेत. तर 15 पेढे खायचे आहेत दीपला आणि वसंतला, एवढं लक्षात ठेवा. तर 15 पेढे हे काम आहे. काय म्हटले बघा परत, दीपने त्याचे 1/3 काम 5 दिवसात पूर्ण केले. आता बघा, दीप जो आहे, दीप त्याने 1/3 काम, 1/3 काम, काम किती आहे? 15 पेढे खाणं. हे एवढं काम त्याने किती दिवसात पूर्ण केले? 5 दिवसांमध्ये, 5 डेजमध्ये ते काम पूर्ण केलेलं आहे. 15 पेढ्यांचे 1/3 काम. बघा आता हे 3 1 3, 3 5 15. म्हणजे त्याने काय केलं ऍक्च्युली, 5 पेढे त्याने खाल्ले. किती दिवसात खाल्ले? 5 दिवसात 5 पेढे खाल्ले. ही त्याची कार्यक्षमता आहे. 5 दिवसात 5 पेढे खाणं ही त्याची कार्यक्षमता आहे, त्याची एफिशियन्सी आहे. मला सांगा, तो एक पेढा किती दिवसात खाईल? एका दिवसात, बरोबर की नाही? जर 5 पेढे 5 दिवसात खातोय, एका दिवसात तो एक पेढा खाईल, मग त्याची एफिशियन्सी सेट झाली. बघा, एक पेढा तो 1 दिवसात खातो, किंवा एका दिवसात तो एक पेढा खातो, किंवा एक पेढा तो 1 दिवसात खातो. आता पुढचं वाक्य बघा, त्याने त्याचे शिल्लक राहिलेले कार्य 6 दिवसात वसंतच्या साह्याने पूर्ण केले. म्हणजे आता बघा, आतापर्यंत दीप होता, आता दीप आणि वसंत हे दोघे आले. डी आणि व्ही लिहितो मी, तुम्हाला ते सोपं जाईल. दीप आणि वसंत हे दोघे आले. त्यांनी उरलेले कार्य, राहिलेले काम, मला सांगा, 15 पेढ्यांपैकी दीपने 5 पेढे तर खाऊन टाकलेत 5 दिवसात. मग उरलेले पेढे किती आहेत? बघा, शिल्लक राहिलेले पेढे मी इथे लिहितो, शिल्लक पेढे, शिल्लक जे कार्य असणार, 15 काम तर होतं, 15 पेढे तर होते, त्यातले 5 पेढे दीपने संपवले. 15 मधून 5 गेले, किती आले? किती उरले? 10. म्हणजे शिल्लक पेढे 10 उरलेले आहेत. दीप आणि वसंत यांनी हे जे 10 पेढे आहेत, शिल्लक कार्य, उरलेलं कार्य 6 दिवसात संपवलं. हे 10 पेढे संपले किती दिवसात? 6 दिवसात. दोघांनी मिळून संपवले. आता मला सांगा, दीप 6 दिवस काम करतोय, वसंत तो पण 6 दिवस काम करतोय, आणि 6 दिवस काम करून 10 पेढे संपतात. मला सांगा, आत्ताच आपण काढलं, दीप जो आहे एक पेढा एका दिवसात संपवतो, म्हणजे 1 दिवसात 1 पेढा. तर मला सांगा, हा दीप 6 दिवसात किती पेढे खाईल? या 10 पैकी 6 पेढे तर हा दीप खाऊन टाकेल. मग मला सांगा, 10 पैकी 6 पेढे दीपने खाल्ले, उरले किती पेढे? उरले 4 पेढे उरले. आणि हे 4 पेढे खाणार कोण आहे? वसंत. लक्षात येतंय का? मग मला सांगा, या सर्व पेढ्यांपैकी वसंतचा हिस्सा किती होता पेढे खाण्याचा? फक्त 4.
म्हणजे 15 पेढ्यांपैकी 4 पेढे वसंतने खाल्लेत. बघा आता, वसंतने खाल्लेले आहेत 4 पेढे, दीपने बाकी सगळे पेढे खाल्लेले आहेत 15 पैकी. मला सांगा, 15 पैकी 4 पेढे वसंतने खाल्ले, दीपने किती खाल्ले? दीपने खाल्ले 11 पेढे. जो जेवढे पेढे खाणार त्या पद्धतीने त्याला मोबदला मिळणार की नाही, तेच म्हटलंय बघा. जर वसंतला त्या कामाचे 360 रुपये मिळाले, बघा आता वसंत जो आहे याला त्या कामाचे 360 रुपये मिळाले. मला सांगा, 4ला कितीने गुणल्यावर 360 होतात? 90ने. 4 गुणिले 90 बरोबर 360. म्हणजे मी वसंतला 90ने गुणलं, 360 रुपये मिळाले. मग सेम तसंच 11ला पण मला 90ने गुणावं लागेल. 11 गुणिले 90 उत्तर किती येणार? 990. म्हणजे दीपला त्या कामाचे 990 रुपये मिळाले पाहिजेत, जसे वसंतला 360 मिळाले, जे आहे ऑप्शन क्रमांक 2. लक्षात येते का? म्हणजे पद्धतशीर पद्धतीने व्यवस्थित स्टेप बाय स्टेप गेलात. आपलं तेच पेढ्याचंच उदाहरण आहे बघा. त्या पद्धतीने गेलात, कुठलाही प्रश्न येऊ द्या, कितीही अवघड येऊ द्या, तो प्रश्न सुटतोच. आणि असेच जर तुम्हाला डाऊट्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगत चला तुम्ही. जसजसा वेळ मिळेल तसतसे मी ते डाऊट्स तुमच्यासाठी सोडवेन. आणि असे बरेचसे छान व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत, त्याचा लाभ घ्या. बऱ्याचशा परीक्षा येत आहेत. जे पण व्हिडिओ आहेत जे तुम्हाला आवडलेले आहेत, मॅक्सिमम शेअर करा, लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. आणि मी नेहमी सांगतो, कीप स्टडिंग स्मार्टली. ऑल द व्हेरी बेस्ट.